विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे आता उथळ पाया आणि खोल पाया म्हणजे काय असतो ते बघूया. तर पहिले बघूया आपण उथळ पाया. तर उथळ पायालाच इंग्लिशमधून शॅलो फाउंडेशन असं म्हणतात. तर जेव्हा खोदकामाची खोली पायाच्या रुंदीपेक्षा कमी असते, खोदकामाची खोली पायाच्या रुंदीपेक्षा कमी असते, अशा वेळेला त्या फाउंडेशनला उथळ फाउंडेशन किंवा शॅलो फाउंडेशन असं म्हणतात. आणि त्याची कंडिशन आहे डी शुड बी लेस दॅन बी. डी इज डेप्थ ऑफ फाउंडेशन आणि बी जी आहे ती ब्रेडथ ऑफ फाउंडेशन. तर हेच आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे इमारतीचे पायावर येणारे वजन जमिनीमध्ये खोदून जास्त क्षेत्रफळावर वितरित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या फाउंडेशनला उथळ फाउंडेशन असे म्हणतात. असं एक दुसरी डेफिनेशन आपण त्याची म्हणू शकतो. जे वजन त्याच्यावर येणार आहे ते खोदकाम करून जास्त पृष्ठभागावर, जास्त सरफेसवर, जास्त क्षेत्रफळावर वितरित करण्यासाठी जे फाउंडेशन आपण टाकतो त्याला उथळ फाउंडेशन किंवा शॅलो फाउंडेशन असं आपण म्हणतो. तर शॅलो फाउंडेशनचे काही किंवा फुटिंगचे काही प्रकार आहेत. तर ते आहे वॉल फुटिंग. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या वॉल फुटिंग जवळजवळ बाद झालेल्या आहेत, कारण आपण RCCचं फ्रेम स्ट्रक्चर करतो, त्यामुळं असले वॉल फुटिंग आता बऱ्याचशा ठिकाणी ओमिट झालेले आहेत. परंतु जेव्हा डब्बर बांधकाम करून लोड बेरिंगचे जेव्हा काम व्हायचे तेव्हा जितकी वॉल लांब असेल तितक्या लांबपर्यंतचं खोदकाम करून जमिनीमध्ये या पद्धतीचं फाउंडेशन त्या पूर्ण भिंतीला आधार देण्यासाठी केल्या जायचं. आता हे जवळपास बाद झालेलं आहे, पण ज्या आधीच्या इमारती आहेत त्या टोटली वॉल फुटिंगच्या हिशोबाचेच फाउंडेशन त्याच्यामध्ये होते. आता दुसरा आहे विटेच्या कॉलमला आधार देणारं फुटिंग. जर तुम्ही विटेचा कॉलम घालत असाल तर त्यालासुद्धा त्या कॉलमच्या साईजपेक्षा फुटिंगची साईज जवळजवळ 4 ते 5 पट मोठी असते किंवा याच्यापेक्षाही जास्त मोठी असते. तर त्यानं मोठ्या क्षेत्रफळावर त्याच्यावर येणारं वजन वितरित आपण करतो. या व्यतिरिक्त RCC फुटिंग. आता हे जेव्हा जेव्हा आपण आर लावू सिमेंट कॉन्क्रीटमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये लोखंडी सळया वापरलेल्या राहतात आणि हे RCC फुटिंग आता नवीन इमारतीमध्ये वापरल्या जातात. आता दुसरा प्रकार आहे, आपण जो पहिला बघितला तो आहे तुमचा उथळ प्रकार. तर हा आहे आता खोल फाउंडेशन किंवा डीप फाउंडेशन. तर याची व्याख्या जर आपल्याला बघायची झाली तर जेव्हा खोदकामाची खोली पायाच्या रुंदीपेक्षा खूप जास्त असते, खोदकामाची खोली जेव्हा पायाच्या रुंदीपेक्षा खूप जास्त असते, अशा फाउंडेशनला खोल फाउंडेशन किंवा डीप फाउंडेशन असे म्हणतात. तर डीप फाउंडेशन घेण्याची काय कारणं आहेत ते आपण बघूया, की उथळ फाउंडेशन न घेता डीप फाउंडेशन का घ्यावं लागतं. तर पहिला मुद्दा आहे, जेव्हा जमिनीची वजन सहन करण्याची क्षमता फारच कमी असते किंवा शक्ती फारच कमी असते, अशा वेळेला डीप फाउंडेशन घ्यावं लागतं, कारण खोदत खोदत आपल्याला खोल जावं लागतं. जमिनीचे जे थर आहेत वरचे हे काही वेळेला भुसभुशीत असतात. अशा वेळेला आपल्याला कन्सॉलिडेट किंवा गच्च भरलेल्या जमिनीपर्यंत खोदत खाली जावं लागतं. तिसरा आहे, जमीन काही खोदल्यानंतर असा एखादा थर मिळतो की त्यामध्ये लूज रेती मिळते, तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला खोल खोदावं लागतं. चौथा आहे, जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याची पातळी. जर तुमचं गाव धरणाच्या जवळ असेल, त्या धरण जर नेहमी भरलेलं राहत असेल आणि पाणी जास्त पडत असेल म्हणजे कोकणात वगैरे, तर अशा वेळेला जमिनीमध्ये जो वॉटर टेबल आहे किंवा जी लेव्हल आहे वॉटरची ही खूप वर आलेली असते. तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला जे फाउंडेशन आहे ते खोल घ्यावं लागतं. पाचवा मुद्दा आहे, बांधकामाच्या जागेवर भराव टाकलेला असणे. बघा विद्यार्थी मित्रांनो,
आपण जेव्हा कुठल्याही शहरामधलं किंवा कुठे जर बांधकाम करायचं असेल तर तो जर प्लॉट खड्ड्यात असेल समजा पहिले ओरिजिनल, आणि त्याच्यावरती जर गावातलं डेब्रिज किंवा वेस्टेज मटेरियल आणून टाकून जर तिथं जमीन तयार केलेली असेल तर ती जमीन नंतर भरलेल्या मातीनं तयार झालेली जमीन आहे, ती वजन सहन करण्याला सक्षम नसणार आहे. तर अशा वेळेला जर असा भराव टाकलेला असेल तर त्या केसमध्ये जे पहिलं ओरिजिनल ग्राउंड आहे त्याच्या खालपर्यंत तुम्ही खोदत गेलं पाहिजे किंवा तितक्या खोलपर्यंत तुमचं फाउंडेशन तयार व्हायला पाहिजे. अन्यथा तुमची जी इमारत आहे ती तिथं कोसळल्याशिवाय राहणार नाही. केव्हा केव्हा या बाबतीमध्ये असं घडतं की काही ठिकाणी शेतामध्ये विहिरी असतात, त्या विहिरी बुजवल्या जातात आणि त्याच्यावरती प्लॉट पाडले जातात. त्या प्लॉट पाडल्यानंतर ती बुजलेली विहीर काही लक्षात येत नाही. अशा वेळेला तुमचा जर पायाचं फाउंडेशन तिच्यात गेलं तर ते दबण्याची दाट शक्यता असते. तर तिथे तुम्हाला मुरूम लागत नसेल, बाकीच्या ठिकाणी जर मुरूम लागला आणि एकाच कॉलमला जर मुरूम लागत नसेल किंवा काही गोष्टी लागत नसतील तर अशा वेळेला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इथे काहीतरी नक्कीच आहे. कारण तेवढ्या क्षेत्रफळात मातीचा जो स्ट्रॅटा आहे खालचा हा एकदमच एका ठिकाणी वेगळा आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच्यापेक्षा दुप्पट खोदलं तरी तसा स्ट्राटा लागत नाही, असं काही होत नाही. तर ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. जेव्हा उथळ फाउंडेशन इमारतीचे वजन पेलण्यास असमर्थ असते, लक्षात घ्या, अशा वेळेला सुद्धा पाईल फाउंडेशन किंवा डीप फाउंडेशन घेतल्या जातं. तर असे आहेत पाईल फाउंडेशनचे आणि उथळ फाउंडेशनचे हे. धन्यवाद.